सो हॅलो एव्हरीवन, आज आपण मॅटलॅब सॉफ्टवेअरचा वापर करून लिनियर इक्वेशन्स विथ 3 व्हेरिएबल कसे सॉल्व्ह करायचे आपण हे बघणार आहोत. तर मॅटलॅब काय आहे तर एक सॉफ्टवेअर आहे युझिंग विच वी कॅन सॉल्व्ह व्हेरियस मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स. सिम्युलेशनसाठी वापरला जातो आणि डाटा अनालिसिससाठी वापरला जातो. आज आपण एक एक्झाम्पल बघूया कसं सॉल्व्ह करायचं लिनियर इक्वेशन्स. ओके, तर आपण एक एक्झाम्पल बघू. समजा एक प्रॉब्लेम दिला आपल्याला 4x + 2y - 2z = 10. हे 3 इक्वेशन दिलेले आहेत. तर हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. तर मॅन्युअली आपण कसं करतो युझिंग मॅन्युअल मेथड. हे फॉर्म्युला तर तेच वापरणार आहे आपण. एक्सचा जो कोइफिशियंट आहे, वायचा कोइफिशियंट आणि झेडचा कोइफिशियंट, म्हणजे याचे 3 आपल्याला वेगवेगळे मॅट्रिक्स तयार करावे लागतील. एक असणार आहे कोइफिशियंट मॅट्रिक्स, दुसरा आहे व्हेरिएबल मॅट्रिक्स आणि तिसरा काय असतो इक्वल टूच्या राईट हँड साईडला जो असतो दॅट इज कॉन्स्टंट मॅट्रिक्स. बरोबर आहे. फॉर्म्युला सेम वापरायचा आपल्याला, कमांडमध्ये वापरायचा आणि व्हेरिएबल्स टाकून बघूया आपण कसं सॉल्व्ह करायचं. तर हे असणार आहे तुमचं मॅटलॅब. आता काय करायचं तुम्हाला, सगळ्यात पहिल्यांदा तर कॅपिटल ए विच इंडिकेट्स मॅट्रिक्स. आता त्याला काय म्हणून इंडिकेट करणार आहे तुम्ही, तर कोइफिशियंट मॅट्रिक्स. बरोबर, त्यासाठी तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेटचा वापर करावा लागेल. तर पहिलं इक्वेशन काय आहे आपलं, 4x + 2y - 2z म्हणून 4 कॉमा, दुसरं काय आहे 2y म्हणून +2 घेतलं आपण, कॉमा केलं. त्यानंतर -2z आहे म्हणून -2. ओके, पहिलं इक्वेशन कंप्लीट झालं, त्यामुळे आपण सेमी कॉलन वापरलं. नेक्स्ट 2x म्हणून 2 कॉमा 8y म्हणून 8 कॉमा झेडचं कोएफिशियंट काय +4 आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने दुसरं इक्वेशन कंप्लीट झालं, सेमी कॉलन. तिसऱ्यामध्ये काय वापरलेलं आहे 30x म्हणून 30 कॉमा वायचं कोएफिशियंट काय 12, झेडचं कोएफिशियंट काय तर -4. अशा पद्धतीने तिसरं इक्वेशन पण कंप्लीट झालेलं आहे, त्यामुळं स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. एंटर केलं की तुम्हाला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये दिसेल. त्यानंतर इक्वल टू साईडच्या जे राईट हँड साईडला जे नंबर्स आहेत दॅट इज कॉन्स्टंट मॅट्रिक्स, ते पण आपल्याला यूज करावं लागेल. त्याला आपण म्हणू कॅपिटल बी विच इज इक्वल टू अगेन ब्रॅकेट. काय टाकणार तुम्ही, पहिलं इक्वेशनचं जे आहे दॅट इज 10 सेमी कॉलन, कारण दुसऱ्या इक्वेशनचा वापर करणार आहे आपण म्हणून. तो काय होता 32. तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय होता 24. बरोबर. अशा पद्धतीने हे आपण काय केलेलं आहे ब्रॅकेट क्लोज. ओके, 10, 32 आणि 24. बघू, चेक करू आपण तेच आहे का. येस. तर हे आपण इनपुट दिलेलं आहे. आता काय करायचं तुम्हाला, ह्याला एंटर केलं की अगेन हा एक मॅट्रिक्स तयार झाला. आता तुम्हाला काय करायचं तर XYZचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. बरोबर, म्हणजे अननोनचे. तर त्याचं इक्वेशन वापरू आपण, फॉर्म्युला वापरू. काय होता x इज इक्वल टू एचा इन्व्हर्स करावं लागेल तुम्हाला. त्यामुळं इन्व्हर्स टू ब्रॅकेट ए राईट, आणि काय होता मल्टिप्लाइड बाय बी. कॅपिटल बी वापरावं लागेल कारण आपण कॅपिटल बी वापरलेलं आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला XYZचे व्हॅल्यू मिळून जातील. हे त्याची व्हॅल्यू आहेत. ओके, तर थँक्यू व्हेरी मच.